राजन, आपण मला स्पर्श करू नये, शपथ आहे. राणीचे बोलणे फार मनावर न घेता राजा पुढे आला. तो कामवासनेने अंध झालेला होता. त्यांनी कलावतीला एक दृढ आलिंगन दिले. तो काय, कलावतीला स्पर्श होताच राजाचे अंग पोळले. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आपण श्रावण मासामध्ये श्रीलीला अमृताचं पठणाची सुरुवात केलेली आहे. तर काल आपल्या पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली आणि आजपासून आपली कथा चालू होणार आहे. तर चला सुरुवात करूया. दशार्ष राजाची कथा. मथुरा नगरीत परमपवित्र अशा यादव वंशात दशार्ष नावाचा राजा राज्य करीत होता. तो सुलक्षणी होता, उदार होता. अनेक राजे त्याची सत्ता मानित, त्याला वंदन करीत. त्याच्या मुकुटातील रत्नांचा प्रकाश या राजाच्या पायाच्या नखांवर पडे. त्या राजाने पृथ्वीवर आपल्या सत्तेचे पांघरून घातले होते. ती त्यामुळे सुरक्षित होती. त्याच्या कीर्तीची धवल पताका शरद ऋतूतील पूर्णचंद्राप्रमाणे शोभत होती. अर्थात त्याची सत्कीर्ती निर्दोष होती. सर्व प्रजानन व ब्रह्मवृंद या राजाचे शुभचिंतन करत. शुक्ल पक्षातील चंद्र जसा द्वितीयेपासून दिवसेंदिवस वाढत जातो तसे त्याचे यश वाढत होते. दुर्बुद्धी त्याला कधीही होत नसे. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीवर त्याचे अखंड प्रेम होते. त्याला आणि दुर्बुद्धी दासीकडे तो कधीही ढुंकूनही पाहत नव्हता. तो विष्णूसारखा सुंदर होता आणि दानरूपी शस्त्राने प्रजाजनांचे दारिद्र्य त्याने नष्ट केले होते. क्षत्रियांना परशुराम जसा जिंकित असे तसा हा दशार्ष राजा रणात शत्रूंना जिंकित असे. त्यावेळी प्रलयाग्नीसारखा तो भयंकर वाटत असे. कुऱ्हाडीचा घाव घालू गेले तरी वृक्ष जसा स्थिर राहतो, पळून जात नाही, तसाच हा राजा रणांगणात निर्भयप्रमाणे राहत होता. 14 विद्या, 64 कला अशा त्याला कला अवगत होत्या. दानरूपी मेघाने धनवर्षाव करून त्याने याचकांचे दारिद्र्य हीच धूळ भूमिगत केली होती. हा राजा बोलू लागला की मेघ गंभीर ध्वनी होई आणि त्यामुळे प्रजाजनांची चित्तही मयुराप्रमाणे आनंदाने नाचत असत. या राजाच्या सेनेकडे पाहून सागरही भयभीत होई. त्याचे वचन ध्रुव ताऱ्यासारखे स्थिर अढळ असे होते. आता हा दशार्ष राजा, त्याचं वर्णन झालं की तो कसा दानशूर होता, तो कसा पराक्रमी होता, कसा तो एकपत्नीवाला होता. आणि आता आपण बघणार की त्याची पत्नी कशी आहे, कलावती. दशार्ष पत्नी कलावती. अशा ह्या दशार्ष राजाची पत्नी कलावती फार सुंदर होती. काशीच्या राजाची ती कन्या, तिचे सौंदर्य अप्रतिम होते. सरस्वतीलाही तिच्या सौंदर्याचे वर्णन करायला अवघड असे. लावण्यरूपी सागरातील ती जणू एक लाट होती. तिचे नेत्र सुंदर, ओठ सुंदर, वदन चंद्रासारखे, भाषण मृदुमधुर, स्वर कोकिळेसारखा. तिची चाल हंसासारखी डौलदार होती व कंबर सिंहाच्या कमरेखाली लहान होती. म्हणजे सिंहाची जशी कमर असते बारीक, तशी त्याही पेक्षा तिची कमर अशी बारीक होती. वेणी पाहून वाटे की तिचा मोठा काळा भुजंग तर नव्हे ना. तिच्या सौंदर्याने अलंकारांनाच जास्त शोभा येत असे. तिचे दात हिऱ्यासारखे चमकत असत. त्यामुळे ती बोलू लागली की भोवती मंद प्रकाश पडे. ती सर्व कला जाणणारी होती. त्यामुळे तिचे नाव कलावती नाव सार्थ होते. सौंदर्याच्या खाणीतले जणू सर्वश्रेष्ठ रत्न अशी ती राणी चतुर व सुज्ञ होती. तिच्या तनूला उत्तम असा सुगंध येत होता. राजाचे मन भ्रमर होऊन तिच्या मुखरूपी कमळाने आकृष्ट होत असे व तिच्याकडे कितीही पाहिले तरी राजाचे समाधान होत नव्हते, कारण ती इतकी सुंदर होती. एकदा राजाचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. त्याने तिला जवळ बोलवले, पण ती आली नाही. ती रूपवती होती. त्या सौंदर्याने राजा जाळ्यात सापडलेल्या माशासारखा तळमळत होता. ती आली नाही तेव्हा राजा सुटून तिच्या महलात गेला. तिने राजाला पाहिले, पण तिचे मन प्रसन्न झाले नाही. राजा तर तिला आलिंगन देण्यास आतुर झाला होता. तो तिला अनुनय करू लागला. प्रिये कलावती, शृंगारालतिके ये, मला आलिंगन दे. तुझे सर्व शरीर किती सुलक्षणी आहे, माझ्या जवळ ये. मला मिलन घडू दे. आपल्याला जो पुत्र होईल तो उत्तम होईल. मला नाराज करू नकोस. राजन, आपण धीर धरा. राणी गंभीरपणात स्मित करत धरून म्हणाली, मला आता स्पर्शही करू नका. तो म्हणाला, का बरे? मी तुला प्रिय नाही? राणी म्हणाली, नाथ, मला प्रिय आहात, म्हणूनच सांगते की यावेळी मला स्पर्श करू नका. कारण मी शशीशेखर शिवाचे व्रत करीत आहे. अशा वेळी मी आपल्याला साथ देऊ शकत नाही. राजा म्हणाला,
मी तर इथे व्याकुळ झालेलो आहे. राणी म्हणाली, जी स्त्री रोगी असेल, गर्भवती असेल, ऋतुमती असेल, उपाशी असेल, व्रतस्थ असेल किंवा वृद्ध अथवा अशक्त असेल तरी मिलनाला योग्य नसते. मिलनाच्या वेळी स्त्री पुरुष तरुण रूपवान सुखी संतोषी असावे, चिंताग्रस्त नसावा, पर्वतकाळ नसावा, व्रताचा दिवस नसावा. उत्तम काळी उत्तम भोजन करून विश्रांती घेऊन मग स्त्रीशी शयन करावे. राजन, आपण मला स्पर्श करू नये, शपथ आहे. राणीचे बोलणे फार मनावर न घेता राजा पुढे आला. तो कामवासनेने अंध झालेला होता. त्यांनी कलावतीला एक दृढ आलिंगन दिले. तो काय, कलावतीला स्पर्श होताच राजाचे अंग पोळले. राजा एकदम बाजूला झाला आणि म्हणाला, राणी, माझे अंग कासे भाजले? कारण काय आहे? राणी म्हणाली, नाथ, रागवू नये. माझे गुरु दुर्वास ऋषी यांनी मला नमःशिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्याचा मी अहोरात्र जप करते. त्यामुळे माझे शरीर पवित्र झाले आहे. माझे शरीर तापले नाही, ते अत्यंत शीतल आहे. आपले शरीर अपवित्र असेल कारण आपण व्रते पाळली नसतील आणि आचरण शुद्ध ठेवलं नसेल, अभक्ष्य पदार्थ भक्षण केले असतील. मला गुरुकृपेने अंतर्ध्यान आहे. आपण जप, तप, शंकराची पूजा यातले काहीही केले नाही. गुरूंची सेवा घडली नाही. पुढे आपल्याला दारुण नरक यातना भोगाव्या लागतील. सावध व्हा. आत्ताच काही साधना करा. राजाला फार वाईट वाटले. त्याला दुःखाने बोलवेना. त्याचा कंठ दाटून आला. तो राणी म्हणाला, खरोखर मोठा प्रमादच घडलाय माझ्याकडून. कलावती, तू फार सद्गुणी आहेस. मलाही शिवमंत्राचा उपदेश कर. त्याचा जप केला की माझे पापे भस्म होऊन जातील. राणी म्हणाली, मंत्र देण्याचा अधिकार मला नाही. मी आपली पत्नी आहे. आपण माझे पती, शास्त्राप्रमाणे माझे आपण गुरु. मी आपली गुरु होऊ शकत नाही. आपण यादव कुळाचे मुख्य गुरु जे गर्गमुनी आहेत त्यांच्याकडून उपदेश घ्यावा. ते ज्ञानीजनांमध्ये श्रेष्ठ आहेत. वसिष्ठ, वामदेव यासारखेच ते थोर ज्ञानी आहेत. आपले तेच गुरु होतील. राजाला आनंद झाला. तो दुसऱ्या दिवशीही राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. मुनींना त्याने साष्टांग नमस्कार केला. त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले. त्याने नम्रपणे विनंती केली, मुनिश्रेष्ठा, मी तुम्हाला शरण आलो आहे. मला दीक्षा द्यावी. माझ्यावर अनुग्रह करावा. गर्गमुनींना त्याची करुणा आली. ते राजाला नदीच्या तीरावर घेऊन गेले. त्याला यमुनेत स्नान करण्यास सांगितले. नंतर एका मोठ्या वृक्षाच्या तळी स्वतःही स्नानोत्तर त्याच्यासह बसले. नंतर राजाकडून त्याची शंकराची पूजा करून घेतली. राजाने गर्गमुनींचीही पूजा केली. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून भंडाऱ्यातून द्रव्य संभार दिला. त्यांनी गर्गमुनीचे पाय धरले. म्हणाला, गुरुश्रेष्ठा, मी तुम्हाला तन्मन धनाने शरण आहे. मला उपदेश करावा. खरोखर जे गुरुला शरण जातात ते धन्य होय. पण हे गुरुजी वंचना करतात ते पामर पुढे घोर नरक यातनात भोगतात. आपल्या गुरूंच्या घरी संकटे आलेली असता स्वतः जो सुखविलासा दंग असतो त्याला ज्ञान कोठून प्राप्त होणार? तो साक्षात ब्रह्मानंद असा गुरु आहे. त्याची भक्ती करीत नाही तो मतिमंदच. कोणी कोणी लबाडीने म्हणतात, तन काय, मन काय, धन काय, सारे नाशिवंत. ते गुरूंना अर्पण करण्यात काय अर्थ? पण असे तरकट करणाऱ्यांचे ज्ञान षटाचे ज्ञान असते. त्याचे तोंडही पाहू नये. त्याचे ज्ञान, त्याची विद्या, त्याचे वैराग्य, त्याची साधना सारे काही व्यर्थ. धिक्कार असो त्याचा. तो 4 जरी वेद आणि 6 शस्त्रे पडला तरी त्याला काहीही अर्थ नाही. गाढवाने पाठीवर चंदनाचा भार बहावा तसा हा भार. षडस अन्नात पळी बुडाली तरी तिला अन्नाची काय चव? इतर लोक अन्न आवडीने खातात पण पळीला उपाशीच राहावे लागते. तांदूळ मापात भरून इकडून तिकडे टाकतात पण माप कधी तांदूळ खात नाही. तशी त्याची विद्या म्हणजे केवळ ओझेवाणे आहे. रसाचे गुऱ्हाळ असते तसे घाणा रस पित नाही. लोक रस चाकतात मात्र पात्रात साखर ठेवली तर पात्रात त्याची चव नाही. असे गुरुची वंचना करणारे लोक विद्येचा केवळ भार वाहणारे असतात. ते भाविक नव्हेत, ते दुर्जनच जाणावेत. पण दशरथ राजा तसा नव्हता. तो श्रद्धाळू भावनिक होता. त्याने गुरुची षडोपचाराने पूजा केली आणि त्याच्या समोर हात जोडून उभा राहिला. तेव्हा गर्गमुनी त्याला हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याला षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा उपदेश दिला. त्याला त्यावेळी एक मोठे आश्चर्य घडले. राजाच्या शरीरातून शेकडो कावळ्यांच्या रूपाने मोठमोठी पापे निघून गेली. शिवनाम राजाच्या कानी पडले मात्र त्याची आग सहन न होऊन पाप पळाले.
कित्येक कावळ्यांचे पंख जळले, कित्येक तर बाहेर पडता पडता भस्मात झाले. शुष्क काटेरी झाडांचे वन जसे अग्नीत जळून जाते तसे पाप जळून गेले. राजा आश्चर्याने पाहतच राहिला. त्याने स्वतःच्या देहाकडे पाहिले तर तो देहही देवांसारखा दिव्य झालेला होता. राजा गुरूंना म्हणाला, हे काय हे काय एवढे कावळे माझ्या शरीरात कसे काय होते, आणि आता मी असा दिव्य देही कसं काय झालो? गर्ग ऋषी म्हणाले, राजा, शिवनामाच्या प्रभावाने पाप दूर निघून गेले. ते पक्षी रूपी गेले. ते दृश्य तुला दिसले कारण तुला बोध व्हावा अशी माझी इच्छा होती. राजा, अनेक जन्मातील पापे नष्ट होऊन तू आता निष्पाप झालेला आहे, फक्त कशामुळे तर ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्रामुळे. त्यावेळी राजाचे मन सर्व पाशातून मुक्त झाले. त्याने वारंवार गुरुस्तवन करण्यास प्रारंभ केला. गुरु महाराज, मी आज धन्य झालो. तुम्ही माझे अज्ञान दूर केलेत, पंचमहाभूते वेगळी केलीत, चारी देहांचा म्हणजेच अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय शरीराचा निराश केलाच. मी 25 तत्वांचा मेळ जो देह त्यात सापडलो होतो. मला क्रोधरूपी महिषासूर ग्रस्त करीत होता. कामरूपी वेताळ मला घुसळून काढीत होता. अशा तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना, भ्रांती, विस्मृती या साऱ्या जाखणी तर माझी विटंबना करीत होत्या. हा सगळा मायेचा पसारा, पण त्याचा तुम्ही क्षणार्धात निचरा केलात. तुम्ही किती दयाळू आहात. धन्य मी झालो. तुमच्या कृपेने मला पूर्वजन्माचेही स्मरण झाले. किती तरी पापे काकब रूपाने माझ्या शरीरातून निघून गेली. हे गुरुश्रेष्ठा, अनंत पूर्व जन्मात मी काही सुवर्ण चोरले होते. आता गुरूंनी त्यांना गुरुमंत्र दिल्यानंतर, षडाक्षरी मंत्र दिल्यानंतर त्यांना आपण मागच्या जन्मात काय काय पाप केलं होतं ते दशरथ राजाला आठवायला लागलं होतं. ते आता काय काय त्यांनी पाप केले होते आपण बघूया. अनंत पूर्वजन्मात मी कधी सुवर्ण चोरले होते, मी कधी अभक्ष्यभक्षण केले होते, अयोग्य स्त्रीगमन केले होते, गुरुची निंदा केलेली होती, कितीतरी हत्या केल्या होत्या, गायींची हत्या केली, ब्राह्मणांची हत्या केली, स्त्रींची हत्या केली होती, पशु हत्या केली होती, बालहत्या केली होती, परनिंदा केली होती, भक्तांना छळले होते, धर्माचा लोप केला होता, मी सर्वांशी द्रोह केला, मित्रांचा, गुरूंचा, वेदांचा, सर्व विश्वाचा द्रोह केला, मी देवळे भग्न केली, कोणाला छळून नपुंसकही केले, अन्नदान करताना कमी जास्त पंक्तीभेद केला. एवढेच काय, श्री शंकर व विष्णू यातही भेद केला. हरी आणि हर मध्ये भेद करणे हा सगळ्यात मोठा पाप आहे म्हणतात. मी दुसऱ्यांचे ज्ञान माझे म्हणून मिरवले, ग्रंथाचीही चोरी केली, पक्ष्यांना ठार मारले, मिथ्यावाद केला, पाखंडमते मांडली, दुसऱ्यात व माझ्यात भेदभाव मनात धरला, स्वतःला गर्वाने मोठा समजलो, पण भ्रष्ट अशा साधन मार्गाचा पुरस्कार केला. मी स्त्रीलंपट होतो, दुराचारी होतो, केलेल्या उपकाराचे स्मरण न ठेवता मी कृतज्ञपणा केला. आजच्या या कलियुगामध्ये अशीच लोक जास्ती आहेत जे कृतज्ञ आहेत, होय ना. दुसऱ्याच्या धनाचा अपहार केला, मी कर्मभ्रष्ट होतो, मी तीर्थाची निंदा केली, मी धार्मिकतेचा आव आणला आणि स्वार्थावर दृष्टी ठेवली, मी गुरूंना छळले. काही जन्मात तर मी आई बाबांनाही जीवे मारले, दुबळ्या लोकांना मारले, दीनांना मारले, गोत्रातील लोकांचा वध केला, प्रत्यक्ष भगिनींचाही वध केला. कन्या, गायी, घोडे, रस, दूध इत्यादी गोष्टींचा विक्रय केला. गावेच्या गावे जाळली, कधी तर आत्मघातही केला. एवढी महापापे मी कित्येक जन्मांतरी केली आणि शूद्र पापांची तर गिणतीच नाही. हे गुरुश्रेष्ठा, शिवनामाच्या प्रभावाने एवढी सर्व पापे मला सोडून गेली. मी शुद्ध झालो आहे. मी काही पुण्यही केले म्हणून मला नरदेह मिळाला, राजपद मिळाले आणि भाग्य थोर म्हणून गुरुकृपा झाली व माझा उद्धार झाला. आता मी गुरु प्रतापाने भवसागर तरलोच असे म्हणून गर्गमुनींची वारंवार स्तुती करून राजा त्यांना वंदन करून मथुरा नगरीस परत गेला आणि कलावतीने याप्रमाणे चातुर्याने राजाचा उद्धार केला. राजा शिवमंत्राचा नित्य जप करू लागला. त्याचे राज्य
वाढले. राज्यात अवर्षण कधीच नव्हते. वैधव्य आणि रोगांनी मृत्यू नाही असे झाले. आणि कलावतीबरोबर आनंदाने राज्याने सुखाने राज्य केले. राजाने आपल्या प्रजाजनासही शंकराची भक्ती उपासना करण्याचे प्रोत्साहन दिले. रुद्राभिषेक करविले, अन्नदाने ब्राह्मण भोजने करविली आणि सर्वत्र शिवभक्तीचा प्रचार केला. हे दशाशे राजाची आख्यान जे ऐकतील आणि त्यांच्या पठणाधिकांना प्रोत्साहन देतील त्यांचा संसारही सफल होईल. त्यांचे रक्षण स्वतः शंकरच करतील आणि जे लोक शिवमहिमा वर्णन करतील त्यांचे जीवन धन्य होईल. यापुढे अमृतापेक्षाही अशी गोड कथा आहे. पंडित, चतुर आणि प्रेमळ गुरुभक्त असे श्रोते ही कथा श्रवण करूत. शूलपाणी शंकर हा ब्रह्मानंद रूप असून श्रीधर कवीच्या मुखाने तो सर्व वदवून घेत आहे यात संशय नाही. स्वतः पांडुरंगाच्या मुकुटाच्या ठिकाणी शिवाची पिंड आहे. पूर्ण अशा ब्रह्मानंदाचा कधी बेरंग होत नाही की तो कधीही भंगही पावत नाही. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृताचा हा भाग प्रेमळ सज्जनाने नित्य श्रवण करावा ही विनंती. श्री सांब सदा शिर्पणमस्तु. हर हर महादेव. तर इथे आज आपला अध्याय पहिला संपूर्ण समाप्त झालेला आहे. उद्या आपण बघूया अध्याय दुसरा. या अध्याय दुसऱ्यामध्ये खूप सुंदर अशी कथा आहे. मृगव्याधाची कथा आहे आणि शिवरात्रीचं महात्म्य याचं वर्णन केलेलं आहे. तर पुढचाही भाग तुम्ही नक्की ऐका आणि याच्या श्रवण मात्राने सुद्धा आपली पापे नष्ट होतात, त्याला आपले पुण्य प्राप्त होते. तर नक्की तुम्ही याचा आस्वाद घ्या आणि ऐका आणि सगळ्यांना शेअर करा. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला